सनातन संस्कृतीमध्ये नववर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होत असते. यालाच गुढीपाडवा म्हणतात. परंतु यंदा म्हणजे सन 2026 मध्ये गुढीपाडवा हा सण नेमका कधी साजरा करावा याविषयी वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे आणि त्याचे शास्त्रीय निराकरण करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सनातन नववर्षाची सुरुवात होते. याच दिवशी गुढी उभारून आपण नववर्षाचे स्वागत करत असतो. सनातन पंचांगानुसार तिथीनुसार आपण सर्व सण हे साजरे करत असतो. फाल्गुन अमावस्या यंदा दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:26 प्रारंभ होणार आहे आणि ही अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मार्च या दिवशी सकाळी 6:54 असणार आहे आणि 19 मार्च 2026 रोजी सूर्योदय हा 6:45 असणार आहे. म्हणजे सूर्योदयाला प्रतिपदा ही तिथी नसून अमावस्या तिथी आहे आणि ही अमावस्या तिथी संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला प्रारंभ होणार आहे. म्हणून यंदाचा जो गुढीपाडवा आहे तो आपण दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ झाल्यापासून म्हणजेच सकाळी 6:54 नंतर आपण साजरा करायचा आहे. 19 तारखेला सकाळी 6:54 नंतर लवकरात लवकर ही गुढी उभारायची आहे. गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक बांबूची काठी लागणार आहे. ही काठी आपण रेशमी वस्त्राने सजवणार आहोत. हे रेशमी वस्त्र लाल, पिवळे किंवा केशरी रंगाचे असावे. गुढीच्या वरच्या टोकाला हे रेशमी वस्त्र नेसवायचे आहे. याला साखरेच्या गाठींची माळ बांधायची आहे. यालाच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी सुद्धा बांधायची आहे आणि त्यानंतर याला फुलांची माळ सुद्धा अर्पण करायची आहे. हे सर्व एकत्रित दोरीने बांधून त्यावर घरातील तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा जो कलश आहे त्या चांदीच्या किंवा आपल्या घरात असलेल्या कोणत्याही कलशावर कुंकवाने स्वस्तिकचे चिन्ह रेखाटायचे आहे आणि हा जो कलश आहे हा या गुढीवर पालथा घालायचा आहे आणि ही गुढी दारामध्ये उजव्या बाजूला सुबक असा पाट मांडून त्यावर आधाराने ती उभी करायची आहे. ही गुढी उभारत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर या गुढीला खाली पाटाशी पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा म्हणजे गंध, धूप, दीप, अक्षत, नैवेद्य हे होय. नैवेद्यासाठी गुळ आणि खोबरे हे ठेवायचे आहे. त्याचबरोबर पान आणि सुपारी ही सुद्धा पायथ्याशी मग गुढीच्या ही आपल्याला ठेवायची आहे आणि ह्याचे पंचोपचार पूजन करून आपण ही गुढी उभारायची आहे. ही गुढी आधाराने व्यवस्थित घट्ट बांधावी आणि या गुढीकडे पाहून ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून या गुढीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये सर्वांनी गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा आहे आणि गुढीपाडव्याचा हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे. या दिवशी पंचागस्त गणपतीचे पूजन करणे आणि संवत्सर फलाचे श्रवण करणे हे सुद्धा आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे. हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले असल्याची आख्यायिका आहे. त्याचबरोबर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असल्याची सुद्धा आख्यायिका आपल्याकडे सांगण्यात येते आणि म्हणून गुढीपाडव्याचा हा सण आपल्याकडे अत्यंत श्रेष्ठ समजला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात केल्यास ती निश्चित शुभदायी असते आणि म्हणून नवीन व्यापारारंभ, वाहन, वास्तू इत्यादी खरेदीसाठी महत्त्वाच्या व्यापारी बोलण्यांसाठी हा मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ समजला जातो. याच दिवशी सुवर्णादी धातू खरेदी करण्याची सुद्धा परंपरा ही आपल्याकडे चालत आलेली आहे. वर्षाचा हा पहिला दिवस आपण सर्वांनी आनंदाने साजरा करून नववर्षाची सुरुवात ही गोड करायची आहे आणि याचसाठी हा गुढीपाडवाचा सण आपण साजरा करायचा आहे. ही माहिती पंचांगा आधारे दिलेली आहे त्यामुळे ती विश्वासार्ह आहे आणि म्हणूनच सर्वांनी दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याचा हा सण साजरा करायचा आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन आज येथेच निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.